नमस्कार, मी रेणुका रामचंद्र टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे कमी रक्तदाब अर्थात लो बीपी। लो बीपी नेमकं होतं काय, नेमकं त्याचे परिणाम काय असतात, शरीरामध्ये काय नक्की बदल होतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे परिणाम काय होतात याविषयी देखील आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर राजेश पाटील आता आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतोय। तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमचा नंबर लिहून घ्या 02266714764 0226671474। तुमचे प्रश्न येईपर्यंत आपण इथे चर्चेला सुरुवात करतो। डॉक्टर, लो बीपी या विषयाकडे आपण वळणार आहोत, पण सुरुवातीला आपण हे जाणून घेऊयात की नॉर्मल बीपी काय असतं, त्याचं प्रमाण काय असतं आणि त्याच्यानंतर बोलूयात की लो बीपी आणि हाय बीपी मधला फरक। नॉर्मल बीपी म्हणजे आपण 120/80 किंवा 120/80 120 सिस्टॉलिक आणि 80 डायस्टॉलिक या लेवलला आपण नॉर्मल बीपी म्हणतो। पण यदाकदाचित जर का ब्लड प्रेशर 110/70च्या खाली गेलं, म्हणजे 110 सिस्टॉलिक आणि 70 डायस्टॉलिक, तर त्याला हायपोटेन्शन म्हणतो। आणि 140 आणि 90 याच्यावरती जर का गेलं तर हायपरटेन्शन म्हणतो। पण ही ऍक्च्युअली एक रेंज असते, म्हणजे त्यामुळे 110/70 म्हणजे 110 आणि खालचं 70, तर त्याच्या खाली जर का ब्लड प्रेशर गेलं तर आपण हायपोटेन्शन असं म्हणतो आपण। मग आता आपण समजा मूळ मुद्द्याकडे आलो की लो बीपी कडे आपल्याला यायचंय, तर पहिले आपण फरक समजून घ्या की लो बीपी आणि हाय बीपी मधला नेमका फरक काय असतो। जेव्हा आपलं हृदय पंपिंग करतं, ब्लड जे सर्क्युलेशन मध्ये येतं ते एक प्रेशर जनरेट करतं आणि हे प्रेशर तुमच्या रक्तवाहिन्यांचा किती जाडी आहे, किती लवचिकता आहे त्याच्यावरती अवलंबून राहतं। पण कधी कधी नॉर्मली बघतो की जसं एज वाढत जातं तर टेंडन्सी ब्लड प्रेशरची वाढत जाते, कारण रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा कॅल्शियमचं एक लेअर जमा होतो, त्याला आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणतो किंवा अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो। तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं। पण काही प्रमाणात हृदयाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ब्लड प्रेशर खाली जातानाही सुद्धा दिसू शकतं आणि नॉर्मली काही व्यक्तींना लो बीपी हे दिसतंच, तर का पर्टिक्युलरली लेडीजना जास्त हे दिसतं। आपण लो बीपीच्या अगदी जवळ येऊन पोहोचले, नेमक्या लक्षणांपासूनच आपण सुरुवात करूया डॉक्टर, की लक्षणं म्हणजे काही वेळेला असं असतं की म्हणजे मला बीपीचा त्रास आहे का इथपासून सुरुवात असते, पण काय नक्की लक्षणं असतात खास करून लो बीपीची। लो बीपीची लक्षणं म्हणजे मेन म्हणजे थकवा येणं, नंतर मग ग्लानी येणं, एक प्रकारची ग्लानी म्हणजे डोळ्यापुढे अंधारा येणं वगैरे, थकवा येणं, नंतर मग अशक्तपणा जाणवणं, लिथार्जी म्हणजे काही करू नये, आळस वगैरे असं या गोष्टीची तुम्हाला सिम्पटम्स दिसतात, किंवा काही काम करायला गेलं तर लगेच तुम्हाला थकवा येऊन जातो। ही ते करून लो बीपीची लक्षणं असतात। एक डिप्रेशन हे लो बीपीचं लक्षण असू शकतं, हे तुम्हाला अगदी उदासीन वाटतं, ते हे लो बीपीचं लक्षण असू शकतं। बरोबर, मानसिक ताण ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा वाटतोय, त्या मुद्द्याकडे आपण येणार डॉक्टर। पण आपल्याला पहिला प्रश्न डोंबिवलीहून भारत वावळ विचारतात। विचारा भारत। माझा प्रश्न असा आहे की आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीस लो ब्लड प्रेशर आहे असं समजलं तर डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जायपर्यंत बराच कालावधी लागतो, तर त्या दरम्यान आपण कुटुंबातील व्यक्तीने त्या पेशंटची कशाप्रकारे काळजी घ्यावी, तर त्यामुळे त्याला जास्त इजा होणार नाही। धन्यवाद। लो बीपी कशामुळे झाले हे जाणून घेणं महत्वाचं आहे। जर का त्याला अतिशय रक्तस्राव झाला असेल, काही इंजुरी वगैरे झाली असेल, किंवा त्याला लूज मोशन्स किंवा डायरिया वगैरे असं अंगातलं पाणी कमी झालेलं असेल, किंवा अतिशय घाम आला असेल, कधी कधी आपण एक्सेसिव्ह काम करतो किंवा उन्हात जाऊन येतो तर अतिशय घाम येतो, या वेळी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं। अतिशय कुठे इंजुरी वगैरे झाली असेल तर तुम्हाला तातडीने कुठलाही विलंब न करता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पेशंटला लगेच घेऊन गेलं पाहिजे। पण बाकीच्या दोन गोष्टी म्हणजे जिथे तुम्हाला लूज मोशन्स किंवा डायरिया होतात तर तुम्ही डेफिनेटली मिठाचं पाणी करून तुम्ही देऊ शकता पेशंटला, किंवा पेशंट जर बाहेरनं आलेला, म्हणजे एखाद्या व्यक्ती बाहेरनं आलेला आहे आणि उन्हातनं आलेला आहे, खूप घामाघूम झालेला आहे, तर त्याला थोडंसं मीठ साखरेचं पाणी दिलं तरी चालण्यासारखं आहे। तर याच्यामुळे थोडंसं तुमचं ब्लड प्रेशर आणि नॉर्मल येऊ शकतं, तुमच्या अंगातलं पाणी जे कमी झाले असेल ते नॉर्मलला येऊ शकतं आणि ते तेवढा तुम्हाला कालावधी मिळतो हॉस्पिटलला पोहोचायपर्यंत। बरोबर, जसं तुम्ही मिठाचा उल्लेख तुमच्या बोलण्यातून जाणवला, बीपी असो किंवा डायबिटीस असो किंवा इतर काही असेल तर मिठाचं प्रमाण काय असावं हा सर्वसामान्य प्रश्न असतो, तर लो बीपी मध्ये मिठाचं प्रमाणाचं काय महत्व आहे।
युजली आपण जेव्हा ब्लड प्रेशर जास्त असतं तेव्हा आपण मीठ कमी घ्या म्हणून सांगतो. पण या कंडिशनमध्ये आम्ही मीठ एक्स्ट्रा घ्यायला सांगतो. साधारण एक अर्धा चमचा एक्स्ट्रा मीठ तुम्ही नेहमीच्या आहारापेक्षा अर्धा चमचा एक्स्ट्रा मीठ तुमच्या आहारात गेलं पाहिजे. किंवा तुम्ही एक वेळ असं ठरवा की सकाळी बाहेर पडायच्या अगोदर एक कप ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून तुम्ही ते घेऊ शकता. किंवा तुमचं जास्त मीठ असलेली पदार्थ आपण सुके मासे म्हणतो किंवा मोनॅको बिस्किट किंवा खारी बिस्किट याचं सेवन जास्त केलं तरी चालण्यासारखं आहे. बरोबर. लो बीपीच्या कारणांकडे आपण आता बघतो डॉक्टर. गर्भवती स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त करून जाणवतं का? शरीरातल्या बदलांवर हे सगळं अवलंबून असतं का? बऱ्याचशा गर्भवती स्त्रियांचं इनिशियली ब्लड प्रेशर लो साईडला असतं. कारण शरीरात असे बदल घडत असतात की त्यांच्या रक्ताचा प्रमाण वाढतं, म्हणजे ब्लड व्हॉल्यूम. त्याचबरोबर त्यांना अनिमिया असू शकतो, म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं. पण रक्ताचं व्हॉल्यूम, आय एम नॉट टॉकिंग अबाउट अनिमिया, व्हॉल्यूम. तर ते व्हॉल्यूम वाढलेलं असतं आणि रक्तवाहिन्या मोठ्या झालेल्या असतात, म्हणजे स्प्रेडअप झालेल्या असतात. आणि बऱ्यापैकी ते रक्त गर्भाशय प्लॅसेंटामध्ये डायव्हर्ट झालेलं असतं. तर या लेडीजना बऱ्याच वेळा हायपोटेन्शनची लक्षणे असू शकतात. पण जशी प्रेग्नन्सी संपते हे त्यांचं पूर्ववत नॉर्मलला येतं. दुसरा प्रकार जे आहे म्हणजे काही औषधांमुळे असू शकतात. म्हणजे ब्लड प्रेशरची तुम्ही औषध घेताय आणि त्यावेळेला तुम्ही काही ऍडिशनल काही औषध घेता. फॉर एक्झाम्पल आता बऱ्यापैकी लोक वायगेरा वगैरे सारखी औषधे घेतात. या हार्टची प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर हे वायगेरावर येतं तर डेफिनेटली त्यांना थोडंसं ब्लड प्रेशर कमी व्हायची शक्यता असते. दुसरे काही आजारांमध्ये असतात, म्हणजे पार्किन्सनिझम सारखे आजार असतात. त्याच्यामध्ये पेशंटना बरेच वेळा पोस्चरल हायपरटेन्शन म्हणतात. म्हणजे अचानक जर का बसलेले असतील आणि अचानक उठले तर त्यांचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. किंवा काही जणांना जेवल्यानंतर पोस्टप्रँडियल हायपोटेन्शन होऊ शकतं. म्हणजे जेवल्यानंतर काही अर्धा तासाने तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं. त्याचं कारण असं असतं की बऱ्यापैकी रक्त पुरवठा आपल्या शरीरातला तो आतड्यांकडे जातो आणि मग सर्क्युलेशनसाठी ब्लड कमी पडतं आणि मग हायपोटेन्शन होऊ शकतं. बरोबर. आपल्याला दुसरा प्रश्न डॉक्टर विचारतायत. सविता खोत पुण्याहून. विचारा सविता. हॅलो. माझ्या मम्मीचा जेव्हा बीपी पूर्ण लो होईल तेव्हा पूर्ण चेहऱ्यावरती सूज येते, त्याचं काय कारण? बर. मला एक त्यांना विचारावंसं वाटतं की त्यांनी औषधं कुठली चालू आहेत त्यांना? माझ्या म्हणजे औषधं बीपीच्या गोळ्या चालू आहेत, पण बीपीच्या गोळी एखाद्या वेळेस चुकून जर राहिली तर पूर्ण बीपी लो होऊन चेहऱ्याला पूर्ण सूज येते. बरं. वय काय सांगू शकाल? वय 45. बर. बीपीची औषधं बंद केल्यावरती ब्लड प्रेशर लो होणे हे जरा पटत नाही तसं. म्हणजे कारण ब्लड प्रेशरची औषधं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी दिलेली असतात. पण सूज येत असेल म्हणजे तुम्हाला कदाचित त्यांना डायरेटिक्स चालू असेल आणि ती जर का ती त्यावेळेला घेतली नसेल तर त्यामुळे त्यांना अंगाला सूज येऊ शकेल. पण कदाचित हे ब्लड प्रेशर कमी होते की नाही त्यांनी व्यवस्थित बघायला पाहिजे. त्यांचा काहीतरी गैरसमजूत होत असावा. बरं. जसं तुम्ही आता कारणांमध्ये म्हणाला की गर्भवती स्त्री असोत किंवा काही वेळेला ताण हा एक फॅक्टर असू शकतो याच्यातला. दारूचं सेवन किंवा धूम्रपानामुळे याचा कल वाढतो का किंवा नक्की काय बदल होऊ शकतो? धूम्रपानामुळे युजली ब्लड प्रेशर वाढतं, पण दारूच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतं. कारण दारूचं सेवन घेतलं तुमचं ब्लड वेसल्स एक्सपांड होतात आणि त्यावेळेला ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. आणखीन कोणकोणती कारणं आहेत? जसं तुम्ही म्हणालात की हायपोटेन्शन म्हणजे टेन्शन असू शकतो, हार्मोनल इफेक्ट्स म्हणजे कधी कधी हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड त्याच्यामुळे तुम्हाला हायपोटेन्शन दिसू शकतं. किंवा डायबेटिक पेशंट जेव्हा त्यांची शुगर कमी होते तर त्यावेळेला त्यांना हायपोटेन्शन होऊ शकतं. किंवा काही ऍडिसन डिसीज म्हणतात, म्हणजे त्यामध्ये आम्हाला ब्लड प्रेशर कमी झालेलं दिसतं. पण सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे याच्यात म्हणजे डायबेटिक पेशंट ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि अचानक कधी कधी शुगर कमी होते तर त्यांना हायपोटेन्शन हे होऊ शकतं. बरोबर आहे. साधारण काय प्रकारची लक्षणं, म्हणजे जसं आपण म्हणतो की काही जणांना घेरी येते, काही जणांना अशक्तपणा खूप जाणवतो, काय लक्षणं प्रामुख्याने तुम्हाला दिसली तर तुम्ही ती नोट करून ठेवायला पाहिजेत? कदाचित लो बीपी असू शकतो. डोळ्यापुढे अंधारी येणं, अतिशय जांभळ्या येणं, रॅपिड शॅलो ब्रिदिंग म्हणजे फास्ट ब्रिदिंग करतात पेशंट ते असेल, किंवा मग हातपाय थंडगार पडणं, ही प्रामुख्याने ही मेन सिम्पटम्स असतात. बरोबर. काही लोक स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी किंवा एकूणच वजन जास्त असेल तर पुन्हा एकदा एक्सरसाइज करायला सुरुवात करतात. नेमकं असं जर प्रॉब्लेम असेल तर एक्सरसाइज त्याचा व्यायामाचं नेमकं प्रमाण किती? एक्सरसाइज या पेशंटनी करावं, पण लाईट एक्सरसाइज करावं. एकदम म्हणजे हेवी एक्सरसाइज करू नये, कारण हेवी एक्सरसाइज केल्यावरती तुमच्या अंगात जास्त घाम वाहून गेला तर त्यावर तुमचं मीठही कमी होतं. त्यावेळेला तुम्ही हायपोटेन्शन तुम्हाला होऊ शकतं. जर का एक्सरसाइज करायचीच झाली तर तुम्ही वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग जे माइल्ड
एक्सरसाइज म्हणतो हम्म, हम्म. ते तुम्ही केले तरी चालण्यासारखे आहे. बरं. आणि आहारामध्ये काय काय, जसं तुम्ही मिठाच्या प्रमाणाबद्दल सांगितलं की तुम्हाला जो त्रास आहे त्याप्रमाणे तुम्ही तो आहार घेतला पाहिजे, पण प्रमुख कोणकोणत्या गोष्टी आहे आहारात लक्षात ठेवायला आहारात विटामिन्स डेफिशियन्सी होता कामा नये. विटामिनच्या डेफिशियन्सीमुळे विटामिन B12 आणि फॉलिक ऍसिडच्या डेफिशियन्सीमुळे अॅनिमिया होऊ शकतो आणि अॅनिमियामुळे ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो. परत परत अॅनिमिया होणे बरं तुम्हाला आयर्न घ्यायला पाहिजे. प्रोटीन्सचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे. कमीत कमी 20 ग्रॅम कमीत कमी ज्यांचं हायपरटेन्शन आहे त्यांना उलट आम्ही काही वेळा कमी जास्त करतो, पण प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. दुसरा प्रश्न असा की डायबिटीस आणि बीपी असं बहुतेकांना एक साधारण 40-45च्या वयानंतर डायबिटीस आणि बीपीचा साधारण त्रास जाणवतो. मग तो ताणामुळे असेल किंवा शरीरातल्या काही व्याधींमुळे असेल. काय नक्की या दोन्ही बीपीचं आणि डायबिटीसचं नेमकं काय समीकरण आहे आणि त्याचा एकमेकांवर साधारण कसा परिणाम होतो? डायबिटीज आणि बीपी, जर का हाय बीपी असेल आणि डायबिटीज असेल हे तर दोन्ही हार्टच्या प्रॉब्लेमला आमंत्रण देणारी रिस्क फॅक्टर्स आम्ही म्हणतो. आणि आताच्या या जलद गतिमान आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये ही प्रामुख्याने ही कारणं दिसतात. दुसरं म्हणजे डायबिटीज जास्त वाढण्याचं कारण म्हणजे ओबेसिटी, फास्ट फूड खाणं. त्याच्यामुळे जंक फूड्समुळे तुमचं वजन वाढत जातं. वजन वाढल्यामुळे परत तुम्हाला डायबिटीज येतो आणि जसं वजन वाढेल तसं तुमचं ब्लड प्रेशरही वाढण्याची शक्यता असते. कारण हार्टला तेवढाच जोराने ब्लड सर्क्युलेशन करायला लागतं ज्याच्यामुळे पूर्ण शरीराला रक्तपुरवठा मिळेल असं. तर हार्टवरती डेफिनेटली लोड येतो, पण त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर आणि डायबिटीज दोन्ही तंतोतंत कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि ते आपल्याच हातात आहे. त्याची काळजी कशी घ्यायची याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्याला पुढचा प्रश्न जुईनगरहून रमाताई विचारतायत. विचारा प्रश्न. हॅलो. हा मॅडम, मला की नाही कधी कधी ना एकदम घाबरल्यासारखं होतंय आणि हातापायामध्ये जीवच नाही, अगदी एकदम थरथर काप झाल्यासारखं होतो आणि पेशंट वाटतं. असं कोणी मुलांनी टीव्ही लावू नये, आवाज करू नये, कोणी कोणाशी बोलू नये असं वाटतंय मला. आणि एकदम कसं तरीच वाटतं, म्हणजे असं आपण एकदम याच्यात आहे असं वाटत नाहीये. तर हे लो बीपीची लक्षणं आहेत का आणि पुन्हा त्याच्यावरती काय उपाय आहे असं मला सांगा. त्याला हेडेक असतं का त्यावेळेला? तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवतो का असं डॉक्टर विचारतात? हो, डोकं पण दुखतं मॅडम. बरं. आणि तुमचं वय सांगू शकाल? माझं 47. बरं. आणि हे सिम्पटम्स म्हणले की अचानक घाबरायला होतं किंवा डोळ्यापुढे अंधारी येते, ही लो बीपीची लक्षणं असू शकतात. पण ती म्हणतात हेडेक होणं, थ्रॉबिंग हेडेक जर का असेल ते कदाचित हे मायग्रेनही असू शकेल. बरं. त्यामुळे त्यांना मायग्रेन आहे का हे त्यांनी बघून घ्यावं. पण जर का नुसतंच जर का हातापायला थंड पडणं किंवा घाबरायला होतं, ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. डॉक्टर, याच्यातलं आणखीन एक लक्षण साधारण सगळ्यांमध्ये दिसतं की थरथरायला होतं किंवा घेरी येऊन लहान मुलांना काही वेळेला त्रास होतो आणि काही लोकांना पूर्ण अंगभर शिवरिंग होत असतं. तर हे काही लक्षण आहे का किंवा असं असेल तर काय करायला पाहिजे? शिवरिंग युजली हे शिवरिंग वगैरे होणं बहुतेक करून हायपोग्लायसिमियामुळे होतं. हे शुगर कमी झाल्यामुळे होऊ शकतं. हायपोटेन्शनमुळे युजली आपल्याला ही लक्षणं दिसत नाही. बरं. आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला लो बीपीसाठी ते आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर लिहून घ्या 022-6671-4764 022-6671-4764. एसी चाललाय. होय, एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. चाले आपल्या जोरावर. महिंद्रा ड्युरो. या फुलांप्रमाणेच आपल्या त्वचेला देखील श्वास घेणं गरजेचं असतं. फक्त क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग पुरेसं नसतं. त्वचेला लागतं स्क्रबिंग. एव्हर यूज स्क्रब. हा ब्लॅक हेड्स आणि डेड स्किन सेल्सचा स्तर हटवून त्वचा खोलवर स्वच्छ करतो, ज्यामुळे सौंदर्य मोकळेपणाने श्वास घेतं. एव्हर यूज स्क्रब. स्क्रबिंग करा, फरक बघा. एक दमदार भारत का सपना हकीकत में बदल रहा है, जहां शिक्षा लाखों जिंदगियों को रोशन कर रही है. औद्योगिक विकास राष्ट्र की उन्नति को रफ्तार दे रहा है. मजबूत कानून व्यवस्था नागरिकों का भरोसा बन रही है.
रोजगार के अवसर युवाओं को जीने का मकसद दे रहे हैं और हर राज्य ग्लोबल स्टैंडर्ड्स की तरफ बढ़ रहा है। देश भर में विकास को बढ़ावा देने के 2 कामयाब सालों के बाद एल्केमिस्ट ग्रुप पेश करते हैं द 3rd edition of the IBM 7 Diamond States Awards in partnership with Outlook। चलता रहा है presented by Alchemist, building a golden tomorrow in partnership with Outlook, research partner Nielsen, knowledge partner KPMG। आता गुड नाईट महाजम्बो पॅक सोबत 4 कॉइल्स मोफत। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण प्रश्नांकडे वळणार आहोत, पण आपल्याला पहिले मुंबईहून दिलीप प्रश्न विचारतात। विचारा दिलीप। हॅलो मॅडम। हा, बरोबर, तुमचा प्रश्न विचारा। हा मॅडम। डॉक्टर साहेब नमस्कार। हॅलो दिलीप, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज। बरोबर मॅडम। डॉक्टर साहेब माझं डोकं दुखतं खूप दिवस, कधी कधी फिरून आलं तर। हॅलो, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा, आवाज पोचतोय। मी माझं 2-3 महिन्यातून कंटिन्यू कधी उन्हात वगैरे फिरून आलो, खूप डोकं दुखतं खूप, म्हणजे असं उलटीसारखं वाटतं आणि त्यावेळेला मला फक्त सॅरडॉन ही गोळीच घ्यायला लागते। गोळी घेतली तर 15-20 मिनिटांनी बरं लागतं वाटतं, नाहीतर मग झोप पूर्ण होईल, म्हणजे खूप डोकं ठणकतं। हे लो बीपी असू शकतं का? कारण मला असं म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही चेक करा म्हणून लो बीपी आहे का, पण मी चेक नाही केलं। मला असं वाटतं, डाऊट येतो, पण फक्त मला हे नेमकं विचार, सॅरडॉन हीच गोळी का घेतली तरच मला बरं वाटतं, नाही तर बरं नाही वाटत, काय असू शकेल? लो बीपी जर का असेल त्याच्यामुळे होणार नाही कदाचित। तुम्हाला जर का होत असावं तर हे मायग्रेन सारखा अटॅक असावा तुम्हाला, जर उन्हात पर्टिक्युलरली जर का उन्हात ना जाऊन तुम्ही येत असताना तुम्हाला त्रास होत असेल तर मायग्रेन आहे का बघावं। तुम्हाला हे लक्षात घ्यावं की तुम्ही नुसतं उन्हात न जाऊन न येता किंवा कधी कधी टीव्ही समोर बसताना किंवा फ्लॅशिंग लाईट्स आले तरी पण डोकं दुखतं का, याच्यावरती तुम्ही लक्ष द्या। आणि बीपी जर का लो बीपीचं असेल तर तुम्ही एकदा ते मोजून घ्यावा, तुमचा जो काय डाऊट असेल तो क्लिअर होऊ शकेल। डॉक्टर, या सगळ्यामध्ये आणखीन एक जाणवतं, काही इमर्जन्सीज येऊ शकतात, म्हणजे काही काही जणांना अलर्जी येऊ शकतात, काही काही जणांना इन्फेक्शन होतं, तर त्याचा बीपीवर कितपत परिणाम होतो? अॅक्यूट अलर्जीज म्हणजे त्याला अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये बीपी एकदम लो होऊ शकतं, किंवा सेप्टिसिमिया म्हणजे अंगात इन्फेक्शन जास्त असणं, त्यावेळेला तुम्हाला सेप्टिक शॉक म्हणून म्हणतात, त्यावेळेला तुमचा बीपी कमी होऊ शकतं। किंवा ऍक्सिडेंटच्या केसेस जेव्हा ज्यांचं अंगात रक्त खूप वाहून गेलेलं असतं त्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, किंवा ज्यांना एकदम जास्त जुलाब होत असतात, ढाळच लागलेली असते, तर त्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं। तर या पेशंटने तातडीने हॉस्पिटलमध्ये जावं, इकडे कुठलाही विलंब करू नये, कारण हे तुम्हाला जीवाशी येऊ शकतं। बरोबर। आणि अॅनिमियाचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? अॅनिमिया असेल तर कितपत त्रास होऊ शकतो? अॅनिमिया कशामुळे होतं? क्रॉनिक असेल तर तो आस्ते आस्ते ब्लड प्रेशर तुमचं कमी कमी करत जातं। अॅनिमिया कधी कधी तुम्हाला क्रॉनिकली पोटामध्ये रक्तस्राव होत असतो किंवा आतड्यांमध्ये रक्तस्राव होतो, पाईल्स म्हणा किंवा जंत असतील तर ते तुमच्या अंगातनं आस्ते आस्ते रक्त कमी कमी करत जातं आणि मग ह्या पेशंटला अॅनिमिया होतो आणि या पेशंटला हायपोटेन्शन पण होऊ शकतं। बरोबर। असे अनेक पेशंट्स असतात ज्यांना बीपीचा त्रास होतो, मग ते हाय बीपी असो किंवा लो बीपी असो। आपण रोजचं काम तर सुरूच ठेवायचं असतं, रोजच्या काम करताना किंवा कोणकोणत्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत? अगदी समज उपायांवर आपण वळणार आहोत, पण या अशा काही छोट्या टिप्स तुम्ही देऊ शकाल का त्यांना? ज्यांना हायपोटेन्शनचा त्रास आहे त्यांना बहुतेक लक्षात घ्यावं की कुठल्या वेळेला तुम्हाला जास्त त्याचा त्रास होतो। म्हणजे पर्टिक्युलरली काही जणांना झोपून उठताना त्यांना त्रास होतो, किंवा प्रोलॉंग बसल्यावरती, जास्त वेळ काळ बसल्यावरती किंवा क्रॉस लेगेड बसल्यावरती उठताना त्यांना त्रास होत असेल तर यांनी काळजी अशी घ्यावी की उठताना आस्ते आस्ते उठावं, एकदम अचानक उठू नये। अचानक उठलं की त्यांना हायपोटेन्शन होऊ शकतं। दुसरं म्हणजे पाणी भरपूर प्यावं त्यांनी, मिठाचं सेवन थोडंसं वाढवावं। बरोबर। काही की ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण आहेत का? ब्रीदिंग, रेग्युलर ब्रीदिंग प्राणायाम वगैरे सारखे दे कॅन हेल्प। आणि रोजच्या ह्याच्यात म्हणजे जसं आपण म्हणतो की डायबिटीस वाल्यांनी गोड खाऊ नये किंवा अशी काही बेसिक त्यांना दिलेली पथ्य असतात, तर बीपीच्या लोकांनी खाण्यापिण्यात काय लक्षात ठेवायला पाहिजे? लो बीपीच्या लोकांनी साधारण खाण्यापिण्यामध्ये काही गोष्टी जर का घेतल्या, म्हणजे आपली लवंग किंवा आपली वेलची, मिरी,
जिंजर म्हणजे आलं. आलं आणि हळद या गोष्टींमुळे थोडंसं ब्लड प्रेशर वाढताना दिसतं. किंवा बीटरूट म्हणतात, कच्चं बीटरूटाचा एक ग्लास सकाळ संध्याकाळ घेतला प्लस तर त्याने सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि कॉफीमुळे पण ब्लड प्रेशर वाढतं. तर ज्यांना लो बीपी आहे त्यांनी याचं सेवन करून बघावं, डेफिनेटली त्यांना फरक जाणवेल. आणि पाण्यावरती मार द्यावा, पाण्याचा मारा करावा, कारण पाणी सतत पीत बसावं, कारण जेणेकरून अंगातलं ब्लड व्हॉल्यूम कमी होत देता कामा नये. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात अनिता नाईक दादरहून. विचार अनिता. माझा प्रश्न असा आहे की लो बीपी हा फक्त मोठ्या वयात होतो की लहान वयात सुद्धा होऊ शकतो? जर लहान वयात झालं तर मोठेपणी मग त्याची काय काय काळजी घ्यावी लागेल? लो बीपी तुम्हाला शाळेतल्या मुलांमध्ये पण दिसतं. जास्त करून जेव्हा पीटीला उभे असतात आणि अचानक पडतात त्याला आपण व्हॅसोवेगल अटॅक म्हणतो, तर ते लहानपणी सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. तर त्यांना हे सांगतं की प्रोलॉंग स्टँडिंग करू नये. आणि जर का हा त्रास मोठेपणी होता, युजली क्रॉनिक असेल तर त्याचा एवढा त्रास होत नाही. पण जर का तुम्ही वारंवार पडत असाल तर तुम्ही एक काळजी घ्यायला पाहिजे की प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग्स घ्यावे, म्हणजे पडल्यावरती मार लागू नये या हिशोबाने तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. किंवा तुम्हाला माहिती आहे की ठराविक गोष्ट केल्यावरती तुम्हाला त्रास होतो तर त्या कटाक्षाने टाळाव्या. आणखी काही मुद्दे तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, खास करून घरगुती उपायांबद्दल एक मुद्दा आहे, ब्रीदिंग एक्सरसाइज बद्दल देखील तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुमच्या प्रश्नांची देखील वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. काही जोड्या अतूट असतात, जशी मायक्रोटेक इन्व्हर्टेड UPS आणि एमटेक पॉवर इन्व्हर्टर ट्युब्युलर बॅटरी. आई, तुझं नाक चोंदलंय का? मला झोप सुद्धा येत नाहीये. तुझ्या बॅगेत बघ. नेझिव्हिऑन मिनिटात नाही 25 सेकंदात देते आराम 12 तासांपर्यंत. त्यामुळे तुम्ही निवांत झोपू शकता आणि दिवसभर उत्साहात काम करता. लव्ह यू आई. एकदा सकाळी आणि एकदा झोपण्यापूर्वी नेझिव्हिऑन बंद नाक मायेने मोकळे करते. 100 वर्षांपासून नवीन जीवाचं स्वागत जॉन्सन्स बेबी ममता, सुरक्षितता आणि प्रेमाने करत आले आहेत. जॉन्सन्स बेबी गिफ्ट पॅक्स 51 रुपयांपासून 501 रुपयांपर्यंत. शुभ शकून नवीन जीवनासाठी. एक स्ट्रॉबेरी क्या कर सकती है? कैसे पागल कर सकती है, दीवाना बना सकती है, होश उड़ा सकती है. वैसे मुझे भी नहीं पता था कि स्ट्रॉबेरी इतना कुछ कर सकती है. मॅनफॉस स्ट्रॉबेरी फ्लेवर कॉन्डम्स. एक्साइटमेंट शी कांट हाइड. आता क्लिनिक प्लस बरोबर मिळवा केडी रपंजेल हेअर क्लिप, रबर बँड व हेअर बँड एकदम मोफत आणि बना एका राजकुमारी सारख्या. डिझनी चॅनल जानेवारी 2011 मध्ये चित्रपटगृहात. हा. हॅलो हॅलो. या ब्रिजचं नाव ना श्री एन कॉल ब्रिजच्या ऐवजी श्री कॉल ड्रॉप ब्रिज असायला हवं, कारण सगळे कॉल इथे आल्यावरच ड्रॉप होतात. असं का? नो आयडिया यार. गेट आयडिया. अँटेना हॉपिंग टेक्नॉलॉजी युक्त आयडिया नेटवर्कवर स्विच व्हा. तुमचा नंबर न बदलताच. जिंदगी ने जीने की कई शर्तें रखी. 9:40 की बस पकड़ने की शर्त, कम पैसों में परिवार चलाने की शर्त, भीड़ में अपनी पहचान बनाने की शर्त. हर शर्त मुझे मंजूर है, लेकिन एक शर्त नहीं. बहू बनने पर बेटी की जिम्मेदारियां भूल जाने की शर्त. एक नई रीति, एक नई नीति की नींव रखने चली है अवनी. डोर 14 फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता स्टार प्लसवर. स्वागत डॉक्टर. बहुतेकदा ज्यांना त्रास होतो ते एकदा डॉक्टरकडे जाऊन येतात, आपली लक्षणं आणि कारणं घेऊन जात असतात, पण एकदा डॉक्टरनी सल्ला दिल्यावर पुन्हा अंगावर काढतात किंवा त्याचं प्रमाण जास्त दिसतं. तर अशा पेशंट्सना तुम्ही काय सल्ला द्याल? की हायपरटेन्शन असो किंवा हायपोटेन्शन असो, दोन्हीची काळजी घेतलीच पाहिजे. कारण तुमची फंक्शनिंग कॅपॅसिटी
या दोन्हीमुळे अफेक्ट होऊ शकते. तुमची कार्यक्षमता कमी होते, तुमचं प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तर या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का डॉक्टरांनी तुम्हाला लो बीपी आहे तर ते बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी जे जे उपाय सांगितले असेल ते निश्चित तुम्ही करावेच आणि ते नेहमीच करावे. असं नाही आज केलं आणि उद्या विसरून गेलं तसं नाही चालणार. जिथपर्यंत तुमची स्थिती पूर्ववत किंवा नॉर्मलला येत नाही तोपर्यंत या गोष्टी करत राहायला पाहिजेत. डॉक्टर आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात पुण्याहून मुकेश देसाई. विचारा मुकेश. हॅलो. हा. मला लो बीपी आहे प्लस त्याच्यासोबत डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आहे. हा. आणि त्याच्यामुळे मला बरेच वेळी चालणं फिरणं मुश्किल होतंय. बरं. वय किती? आपलं वय काय आहे? 59. आपल्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आहे त्याच्यामुळे तुम्हाला बीपी लो आहे त्याचं कारण आहेच तुम्हाला. तर तुम्ही पहिलं डायलेटेड कार्डिओमायोपॅथीची जी काही ट्रीटमेंट सांगितली असेल ती तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे काही तुम्हाला औषधं दिली जातील एस इनिबिटर्स वगैरे अशासारखी तुम्हाला औषधं चालू असतील किंवा एल कार्निटिन वगैरे अशासारखी तुम्हाला औषधं दिली असतील ज्याच्यामुळे तुमचे डायलेटेड हार्ट जे आहे ते थोडंफार नॉर्मल यायची शक्यता असते. कितपत येईल हे कोणी सांगू शकत नाही पण थोडीफार मदत मिळेल. आणि त्या हिशोबाने तुम्हाला ऍक्च्युली तुमचं जे लो बीपी आहे हे हृदयाची तुमची पंपिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे असणार आहे. तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन यांचं जे इजेक्शन फ्रॅक्शन यामुळे म्हणतो जी हार्टची कॅपॅसिटी असेल ती कमी असणार त्यामुळे त्यांना लो बीपी आहे. बरोबर. डॉक्टर खाण्यापिण्याविषयी जसं तुम्ही म्हणालात की आल्याचा तुम्ही वापर त्याच्याविषयी बोललो आपण साधारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्रास होऊ शकतो तर आपण कोणकोणत्या गोष्टी रोजच्या आयुष्यामध्ये टाळायला पाहिजेत ज्याने आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामुळे मला त्रास होऊ शकतो त्या गोष्टी टाळणं किती महत्वाचं आहे? एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस म्हणजे हीट एक्झॉशन टाळायला पाहिजे. उन्हात जर का जास्त जर जाऊन त्रास होत असेल तर छत्री घेऊन जावा. अल्कोहोलचं सेवन मद्यपान करू नये. एक्सेसिव्ह एक्सरसाइजेस किंवा जे सांगितल्यामुळे किंवा एक्सेसिव्ह ताण घेणं स्ट्रेस घेणं जास्त ज्याच्यामुळे तुम्हाला एक्सेसिव्ह स्वेटिंग होऊ शकतं अशा गोष्टी तुम्हाला टाळायला पाहिजेत. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. मिठाचं प्रमाण थोडं नॉर्मल ठेवायला पाहिजे किंवा जर का तुमचं हायपोटेन्शन निश्चित असेल तर तुम्हाला थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायला पाहिजे. दुसरं म्हणजे डिप्रेशनचं जर का कारण असेल तर ते डिप्रेशन तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन त्याचा उपचार त्याला घ्यायला पाहिजे. दुसरं रेग्युलर एक्सरसाइजेस हे अति महत्वाचे आहे. बरोबर आहे. खरं तर आपल्या शरीराचं आपलं सगळं आरोग्य आपण राखू शकतो. खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत आणि स्टुडिओमध्ये येऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल टॉक टाइम मध्ये आपले आभार. थँक्यू. आणि टॉक टाइम मध्ये उद्या देखील आपण नवीन विषयासह भेटणार आहोत. तुम्ही तुमच्या देखील तब्येतीची काळजी घ्या आणि उद्या देखील तुमच्या प्रश्नांसह टॉक टाइम मध्ये सहभागी व्हा. आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.